Hello everyone, welcome back to my channel Happy Journey Vlog. So guys, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण जेजुरी गडाचे दर्शन घेतलेले आहे आणि आता आपण चाललोय कडेपठार जेजुरी गड. म्हणजे हा गड जो आहे तो यापूर्वीपासून आहे. हे जे आता आपण मागे दर्शन घेतलं तर ते आत्ता झालेलं आहे काही वर्षापूर्वी. कडेपठार हे त्यांचं प्रमुख ठिकाण आहे. प्राचीन काळापासून कडेपठारच त्यांचे मुख्य ठिकाण आहे. श्री खंडोबा मार्तंड मल्हारी यांचं कडेपठार हे महत्त्वाचे स्थान आहे. तर आज आपण चाललोय कडेपठार जेजुरी गडावर आणि आता आपण चढतोय. दुपारचे 2 वाजलेले आहेत. खूप ऊन आहे आणि आम्ही अनवाणी चालणार आहोत. आज आमच्यासाठी हे एक टास्क आहे. चप्पल आम्ही कोणीही आणलेली नाही, तर बघूया किती त्रास होतो आपल्याला चढताना. आणि खूप ऊन आहे आणि हे दगड बघा, रस्ता सुद्धा नीट नाहीये, पायऱ्या सुद्धा नाहीये, कुठे तुटलेले आहे, कुठे काटे, कुठे असा हा रस्ता आहे. तर हे बघा असं, तरी सुद्धा आम्ही जाणार आहे. तर बघूया आपण. हे असं थांबत थांबत पाणी पीत वगैरे जावं लागतं. आणि ज्यांना कोणाला चढण्याचा त्रास असेल, दम वगैरे लागत असेल, तर त्यांनी सावकाश हळूहळू चढावं, कारण की इथे कुठलीही सुविधा नाहीये. पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि असा दगड माती आहे, तर काळजी घ्यावी. असं चाललोय आम्ही हळूहळू. आमची पूर्ण फॅमिली आहे, छोटे मुलं सुद्धा आहेत आमच्या सोबत. ते बघा चालले, तर ते सुद्धा असं बिना चप्पलचे चालले अशा दगडांमधून. आणि इतके खडे टोचतायत पायाला, परंतु आमच्यासाठी जणू काही हे एक परीक्षाच आहे की चला आपण फायनली दर्शन घेतोय की नाही व्यवस्थित चालून, बघूया. आणि बघा इथून सुंदर असं शहर दिसतं जेजुरीचं. आणि समोर बघा, ते आपण जे दर्शन घेतलं ते जेजुरी गड आहे आणि हे जे आहे हे कडेपठार जेजुरी गड. बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की इकडे सुद्धा गड आहे जो प्राचीन काळापासून आहे. आणि आता ते नवीन झालेलं जे आहे ते खाली आपण दर्शन घेतो ते जेजुरी गड आहे. तर ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी नक्की इकडे यावे, कारण हे महत्वाचे स्थान आहे त्यांचं. मी बघा अनवाणी चाललोय आम्ही. असं सुंदर असं शहर दिसतंय आपल्याला. समोर आहे जेजुरी गड. आपण आलो आहोत तिथून ते पायऱ्या दिसतात समोर, तिथून असं इथेपर्यंत पोहोचलंय. अजून आपल्याला निम्म चढायचंय. आणि हे बघा लोक असे येत राहतात. आणि या गडाला दोन्हीकडून रस्ते आहेत, परंतु आम्ही जेजुरीवरून आल्यामुळे या अशा रस्त्याने यावं लागलं. बाकी त्या साईडनं चांगल्या पायऱ्या केलेल्या आहेत, तिकडून सुद्धा आपण जाऊ शकतो. ते बघा त्या बाजूनं तिथं गाडीला पार्किंग सुद्धा दिली त्यांनी. असं आहे सुंदर परिसर वरतून दिसतोय. आणि आता खरी मजा येणार आहे चालण्यासाठी. हे बघा ते कसे दगड आहेत आणि हे खूप पायाला टोचत आहेत, तरीही आम्ही चाललोय जसं होईल तसं ऍडजस्ट करत चाललोय पुढे पुढे. आणि हा ट्रेक आमच्यासाठी खूप टफ आहे, कारण वरती ऊन पण खूप आहे. खाली अनवाणी चालतोय आम्ही, चप्पल नाही आहे पायामध्ये कोणाच्याही.
असं हळूहळू चाललोय आम्ही. असं इथून सुंदर आपल्याला नजारे दिसतील निसर्गाचे. इथे लागलं आहे आपल्याला बानाई मंदिर. प्रत्येक ठिकाणी आपल्याला बानाईचं मंदिर हे गडाच्या पायथ्याशीच दिसेल, कारण की बानाईला बानुबाईला माळचा बाई आहेत, त्यांनी वरती येऊ दिलं नाही. त्यांचं स्थान हे गडाच्या पायथ्याशीच दिले. त्यामुळे दोघं ठिकाणी बानुबाई ही गडाच्या पायथ्याशीच आहे त्यांचं मंदिर. तर आमचं छान दर्शन झालं. थोडा वेळ आम्ही बसलो, पाणी घेतलं आणि आता चाललोय पुढे. आपल्याला अजून तिथून सुद्धा वरती जायचंय आणि पहिल्यांदा आलोय आम्ही, माहिती नाही, परंतु खूप छान वाटतंय. कसं का असो ना, पायी चालायला आणि ट्रेक टफ आहे, त्यामुळे आम्हाला हे पूर्ण कंप्लीट करायचंय. आणि जेव्हा आम्ही कंप्लीट करणार तेव्हा जो काही आनंद होईल आम्हाला, ते आमचं श्रेय राहील ट्रेक केल्याचं. तर चला जाऊया वरती. बघा असं सगळेजण अनवाणी चालतायत दगडांमधून आणि सांभाळून चालावं लागतंय. जे कोणी येईल इथे तर खूप काळजीने चालावं लागतं. कुठे पाय वगैरे घसरला तर खाली बघितलंच आहे तुम्ही कसं आहे, दगडा वगैरे काही होऊ शकतं. त्यामुळे जे कोणी इथे येणार थोडी काळजी घ्या स्वतःची आणि सोबत पाणी वगैरे घेऊया, कारण इथे कुठेच रस्त्यामध्ये दुकान नाही मिळणार. डायरेक्ट आपल्याला वरती गेल्यानंतर शक्यता आहे मिळण्याची. तर चला जाऊया. हे बघा अजून आपल्याला त्या टोकाला जायचे तिकडे, आणि चाललोय आम्ही असं थोडंसं थांबत थांबत पाणी घेत असं चाललंय. तर जे कोणी येण्यासाठी उत्सुक असेल त्यांनी नक्की या, कारण असे ट्रेक जे असतात ऐतिहासिक असतात आणि अशा ठिकाणी नक्की गेलं पाहिजे. आपण प्राचीन देवदेवतांच्या कथा या ठिकाणी एक आपण त्यांचं इमेजिन करू शकतो की कसं असेल त्या काळामध्ये, कसे राहत असतील देवदेवता अशा ठिकाणी. तर हे एक आपण अनुभवतो अशा ठिकाणी येऊन. त्यामुळे नक्की या, तुम्हाला पण आवडेल इथे आल्यानंतर. आधी तर आपल्याला खूप खडतर अशी वाट दिसते, परंतु चालताना काहीही आठवत नाही. आरामात आपण हळूहळू जाऊ शकतो. तर हे बघा रस्ता तर तुम्हाला मी दाखवलाच आहे, किती टफ आहे आणि अशा रस्त्यानं खूप कमी लोक येतील. मला तर शक्यता नव्हती कमी इतकं चालेल, पण ठीक आहे, बऱ्यापैकी आम्ही कव्हर करत आणलेलं आहे ट्रेक. तर आपल्याला त्या टोकाला जायचं, तिथे मंदिराचा कळस दिसतो तिथे. जाऊया आपण आता. थोडं राहिलंय, इथून आपल्याला दिसायला लागलं, त्यामुळे जरा शांतता वाटली मनाला. आणि हा बघा किती डेंजर रस्ता आहे. रस्ता नाही म्हणता येणार, पायवाट म्हणता येईल, कारण की इथे कुठेच रस्त्याचं असं हे नाहीये. सर्व दगड, माती, काटे कुठे असंच आहे. आणि फायनली आपल्याला चांगला रस्ता मिळाला आहे. हा थेट गडापर्यंत जात असावा असं वाटतंय. बघू. तर हे बघा त्या टोकापासून इथेपर्यंत आलो आपण. आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच ठेवूया, कारण की खूप लॉंग व्हिडिओ होणार. त्यामुळे हे कडे पठाराचा ट्रेक खूपच टफ होता आमच्यासाठी. बिना चप्पलचं आम्ही चढलो इथेपर्यंत. आणि पुढचं गडाचं दर्शन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर ते बघा त्या टोकापासून तर इथेपर्यंत आपण आलो.
सो गाईज हे होतं कडे पठाराचं ट्रेक. नक्की तुम्हाला आवडेल इथे यायला. तर व्हिडिओ आपण आता इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.